नमस्कार मित्रांनो, आज चॅम्पियन ट्रॉफीचा महामुकाबला झाला. त्यामध्ये खूप भारी आणि एकदम रोमांचक असं आहे. एक वेळ असं वाटत होतं की इंडिया सहज जिंकणार आहे आणि त्या क्षणी एक विकेट जातो. त्यानंतर पुन्हा एकदा पार्टनरशिप होते आणि परत एकदा विकेट जातो आणि असे चालू होतं आणि असे रोमांचक मुकाबला आपल्याला बघायला भेटला आणि हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग पूर्णपणे व्हिडिओ बघा. न्यूझीलंड टॉस जिंकली आणि त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. लास्ट मॅचला बॉलिंग करून बॅटिंग करताना त्यांचे 40 रन झाले नव्हते, म्हणून त्यांनी यावेळेला विचार केला की आपण बॅटिंग करूया. स्टार्टिंगला एकदम निर्णय त्यांचा बरोबरच आहे असं वाटू लागलं. न्यूझीलंडचे ओपनर विल यंग आणि रचित रवींद्र हे दोघे चांगली फलंदाजी करत होते आणि तुम्हाला हे सुद्धा जरूर माहिती असेल की या सिरीजमध्ये त्याने 2 शतक सुद्धा मारले होते. पण इंडिया सोबत मॅच झाली त्यावेळेला फक्त त्याने लास्टला 6 रन मारले होते, म्हणून त्याला आता आउट करणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण की त्याचं शतक येऊ शकतो असं सर्वांना वाटत होते. त्यानंतरला आपल्याला पहिला ब्रेक थ्रो काढून देण्याचं काम वरुण चक्रवर्तीने केलं. LBW आउट करून पहिला विकेट इंडियाला मिळाला. रचित रवींद्रचा विकेट येणं खूप इम्पॉर्टंट होते. रोहित शर्माने इकडे दिमाग लावला आणि वरुण चक्रवर्तीला बॉलिंग न देता त्याने कुलदीपला दिला आणि त्याने पहिल्याच बॉलात बोल्ड काढला, कारण रचित रवींद्रला त्याचा बॉल समजलाच नाही. सीधा गेला आणि डायरेक्ट स्टंपला लागला. लगेचच केन विल्यमसनचा सुद्धा विकेट काढून दिला. तुम्हाला माहिती असेल की तो कशा प्रकारे खेळतो, एकदम टिकून खेळतो. असे सर्वच त्यांचे खेळणारे सर्व एकदम टिकून खेळणारेच आहेत, पण केन विल्यम्स सुद्धा त्यातला एक खतरनाक खेळाडू आहे, तुम्हाला माहितीच असेल. इकडे असं वाटत होतं की इंडियाच्या बाजूने मॅच जाते, तर तशाच प्रकारे लगेच एक पार्टनरशिप होते. त्यानंतर 24व्या ओव्हरमध्ये लाथमचा विकेट काढला. जडेजाने पहिले सुद्धा ट्राय केलं होतं 22व्या ओव्हरमध्ये, पण तेव्हा विकेट मिळालं नव्हतं. पण ह्या वेळेला परत एकदा स्वीप मारण्याच्या नादात परत विकेट मिळाला. LBW. तुम्हाला माहिती असेल फिलिपने कॅच पकडलेली आणि तो सुद्धा चांगल्या प्रकारे खेळतो आणि अशा प्रकारे खेळता खेळता त्यांचे रनाचे स्कोअर त्याने 251 मारले आणि त्यानंतरला इंडियाला बॅटिंग आली. ज्यावेळेला इंडियाची बॅटिंग आली त्यावेळेला असं वाटलं की आता मॅच ही आपलीच झाली, कारण की 100 रनापर्यंत विकेटच गेला नव्हता आणि रोहित शर्मा एकदम धुवाधार बॅटिंग करत होता, जशी काय T20 चालू आहे. त्यानंतर पहिला विकेट सुमन गिलचा, तो अनबिलिव्हेबल फिलिपची कॅच, आणि त्याने कॅच अगोदर सुद्धा पकडले होते हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आता सुद्धा त्याने खतरनाक कॅच त्यांनी पकडली होती. अवघ्या 87 सेकंदात त्याने ते जसे फक्त नसे पापणी कशी बंद होत नाही त्या वेगात त्याने एका हातात कॅच पकडली आणि ते विकेट काढून परत एकदा असा टर्न तयार झाला की परत असं वाटू लागलं की आता मॅच परत एकदा खतरनाक आली होती. मॅच एकदम रोमांचक झाली होती. लगेच विराट कोहलीचा विकेट गेला 1 रनावर. ओव्हरस्टेप करून मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेला रोहित शर्मा सुद्धा आउट झाला. 3 विकेट लगातार गेल्यामुळे इंडियावर दबाव आला. असं वाटत होतं की एकतर्फा मॅच होणार आहे, पण आता 3 विकेट गेले होते. आता आपल्याला साझेदारी करायची गरज होती आणि साझेदारी करण्यासाठी आता आपला परत एकदा बापू म्हणजेच अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांनी चांगल्या प्रकारे साझेदारी केली. आता असं वाटू लागलं की आता आपण मॅच जिंकतोय, तर त्याचबरोबर श्रेयस अय्यरने विकेट दिला. नंतर KL राहुल येतो आणि बापू म्हणजेच अक्षर पटेल यांची साझेदारी होते. परत एकदा लेवल स्कोअर आला आणि परत एकदा खतरनाक सीन इथे पण घडला. 1 रन काढून सुद्धा मॅच इथे पुढे जाणार आहे त्यामुळे, आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे 6 पण आला होता आणि चांगले रन पण आले होते. तर यावेळेला आता मारायची गरज नसताना त्याने चांगल्या प्रकारे समजवलं पण होतं, पण एवढा मोठा क्लाउड असल्या कारणाने दिमाग चालत नव्हतं. त्यामुळे काय झालं, अक्षर पटेल यांनी सुद्धा आपला विकेट मारण्याच्या नादामध्ये देऊन टाकला. परत एकदा दबाव आला. परत एकदा पार्टनरशिप होते हार्दिक पांड्या आणि KL राहुल परत एकदा मारण्याच्या नादात, आणि हार्दिक पांड्याने चांगल्या प्रकारे स्कोअर आणून ठेवला होता, म्हणजे आता जिंकण्यासाठी चांगल्या प्रकारे रेडी होता. पण त्यानंतर विकेट जातो आणि परत जडेजा येतो लास्टला
आणि एक चौका मारून मॅच जिंकली जाते. आणि अशा प्रकारे मॅच एकदम खतरनाक, एकदम रंगतदार आणि एकदम रोमांचकवाली अशी मॅच आपल्याला बघायला भेटते. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मिळूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.